नमस्कार मित्रांनो, आज आपण एक इंटरेस्टिंग विषयाकडे वळणार आहोत. तो म्हणजे एकाच राशीचे पती आणि पत्नी असतील तर काय परिणाम घडतील आयुष्यामध्ये. आपल्या वैवाहिक जीवनात काय फरक पडेल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग. शुभ मुहूर्त पाहतो आपण लग्नाच्या वेळेस. जितकं लग्नाच्या वेळेस मुहूर्त हा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांचं जुळणे देखील इतके आवश्यक असते. मते जुळणे की त्यानुसारच आपले आयुष्य हे पुढचं वैवाहिक आयुष्य हे सुरळीत चालू शकतं. त्याचप्रमाणे आता बघूया आपण की एकच राशीचे जर दोघंही असतील तर त्याचा परिणाम कसा घडतो आयुष्यावर ते बघूया. 12 राशी तुम्हाला माहिती आहेत. या 12 राशींचे ग्रहस्वामी हे काय आहेत तर भिन्न भिन्न आहेत. त्यांच्यावर आधारित जातकाचा स्वभाव तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया. या एकच राशीचे 2 व्यक्तींचं लग्न झालं तर त्यांचं वैवाहिक जीवन कसं असेल. चला, पहिली रास आहे आपली मेष. मेष राशीचा ग्रह मंगळ. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीला परिश्रमी राशी असं मानलं जातं. जर या लोकांचे एकमेकांशी लग्न झाले तर त्यांचे जीवन आनंदी राहू शकते. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ राशीचा ग्रह आहे शुक्र. या राशीच्या लोकांचे लग्न झाले तर त्यांचे जीवन प्रेमाने भरलेले असते. ते दोघं इतके प्रेमाने वैवाहिक जीवन व्यतीत करू शकतात. त्याचप्रमाणे आरामदायक व भौतिक उपभोगही घेऊ शकतात. पुढची रास आहे मिथुन. मिथुन राशीचा ग्रह आहे बुध. जर या राशीचे 2 व्यक्तींशी लग्न झाले तर त्यांच्या जीवनात एक आनंदाची कमतरता कुठेच नसते. पण त्याच्यामध्ये काय होतं की ही जी रास आहे ती रास अतिशय काळजी घेणारी असते. त्याचप्रमाणे संवेदनशील रास देखील ही असते. त्यामुळे त्यांचे आयुष्य त्यांना एक व्यवस्थितरित्या पार पाडण्यास थोडेसे काहीतरी त्रासदायक घटनांशी सामोरे जावे लागते. चला, आज या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एकाच राशीचे पती पत्नी असतील तर काय परिणाम घडेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 3 राशी बघणार आहोत. आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. नमस्कार.